सारं जग म्हणत आहे ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. जर या राज्याचा निवडणूक आयोग असं म्हणत असेल की ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही, याचा अर्थ असा आहे की या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे. या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे. अख्ख्या जगाने ईव्हीएम नाकारलाय आणि हे शाणे आलेत का? या देशातली निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली आहे. लोकशाही हायजॅक केली आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर आहे. शेषन यांच्यानंतर या देशाला खंबीर निवडणूक आयोग मिळालेला नाही. ठीक आहे, आता लोकशाहीमध्ये सर्वांनाच बोलण्याचा अधिकार असतो, टीका टिप्पणी करण्याचा अधिकार असतो. निवडणूक आयोग हे स्वतंत्र आपल्या राज्यातली एक वेगळी संस्था आहे. त्यामुळं ती कोणाची आहे, नियंत्रणाखाली काम न करणारी संस्था निवडणूक आयोग या ठिकाणी आहे. त्यामुळं आरोप करायला आपण आरोप काही करू शकतो, परंतु आजपर्यंत कोणतेही आरोप हे सिद्ध करू शकलेले नाहीत. वारंवार निवडणूक आयोगाकडून सांगितलं जातं की तुम्ही ईव्हीएम हॅक करून दाखवा. मग तिथं जेव्हा घोषित केलं जातं की ईव्हीएम तुम्ही हॅक करून दाखवा, मग तिथं का कोणी येत नाही? तिथं कोणी का सांगत नाही येऊन की आम्ही हॅक करतो? तिथं ते यायचं नाही, मात्र इकडं बाहेर काहीतरी मीडियावरती बोलायचं. मला असं वाटतं की असं वागणं बरोबर नाही.